मी अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व जातींना आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व मेंबर्सना सांगू इच्छितो की जे 30 जूनला आपण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा काढताय तो तुमच्या पुढच्या भावी पिढींसाठी आम्ही हे करत आहोत. कारण हे उपवर्गीकरण झालं तर छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केलेलं आरक्षण आणि बाबासाहेबांनी आपल्याला संविधानात दिलेलं आरक्षण हे सर्व संपून टाकण्याचा हा कटकारस्थान आहे. आणि या कटकारस्थानाला आपण बळी पडायचं नाही, तर सरकारचं हे कटकारस्थान आपल्याला हाणून पाडायचं आहे. हे कसं करतायत आपल्या लक्षात येईल की 2004 मध्ये ई.व्ही. चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश अशी एक केस झाली, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसचं बेंच होतं आणि त्याने असं सांगितलं की अनुसूचित जाती हे होमोजिनियस गट आहे आणि बाबासाहेबांचं पण तसंच मत होतं आणि त्यामुळं याच्यामध्ये डिव्हिजन करता येणार नाही. कारण ह्यांची जी परिस्थिती होती की हे त्यांच्यावरती अस्पृश्यता लादण्यात आली होती. यांचा आणि ब्राह्मण पुरोहितांचा काही संबंध नव्हता. हे ब्राह्मणांचे देव मानत नव्हते. अशा पद्धतीनं ही जी माणसं होती त्यांचं एकंदरीत सामाजिक बिहेवियर एका प्रकारचं होतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की कुठल्याही घटनेत बदल न होता किंवा सामाजिक परिस्थितीत बदल न होता 1 ऑगस्ट 2024 रोजी 7 जजेसचं एक बेंच सुप्रीम कोर्टाचं बनतं आणि ते म्हणतं की उपवर्गीकरण राज्याने करावं, त्याला कसल्याही प्रकारची हरकत नाही. आणि अ, ब कडं जर करायचं असेल अनुसूचित जातीमध्ये तर राज्य सरकार त्यांचा निर्णय घेऊ शकतात. हे खरं म्हणजे मागच्या जजेसचा ज्या 5 जणांनी जो दिला त्याच्यानंतर आपण 1 ऑगस्ट 2024 रोजी जे जजमेंट झालं, आपल्याला माहिती आहे की सध्याचं एकंदरीत जे काही सुप्रीम कोर्टाची जी काही एक प्रतिमा निर्माण झालेली आहे, ती पाहिलं तर हे जजमेंट चुकीचं आहे आणि ते एखाद्या प्रेशरखाली दिलंय की काय अशी शंका येते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 6 एका बाजूला आणि 1 विरुद्ध बाजूला अशा पद्धतीची जजमेंट झाली आहे. तर त्यामुळे जर आधीचे 5 जजेस आणि हे विरोधी गेलेली ई.व्ही. बेला नावाची एक जी अ, बेला तिवारी नावाची जी काही जज आहे, तिला त्यांच्याबरोबर घेतलं तर 6 वर्सेस 6 होतात. त्यामुळे अशा जर जजमेंट झालं असेल 6 विरुद्ध 6 तर ते जजमेंट होत नाही. त्यामुळं त्याला खऱ्या अर्थानं त्या बाबतीत कुठलाही सरकारने म्हणजे त्याच्यावरती निर्णय घेऊ नये. कारण म्हणजे हे जजमेंट सुद्धा ऐच्छिक ठेवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. सर्वांना कंपल्सरी राज्यांना लागू करायलाच पाहिजे असं नाही. ज्या राज्याला वाटत असेल त्यानेच लागू करावं अशी एक त्या जजमेंटमध्ये 1 ऑगस्ट 24च्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. तसं असताना सुद्धा ही मंडळी आज महाराष्ट्र सरकार अत्यंत फास्ट याबद्दल जात आहे. तुम्हाला सांगतो की 2023 हा निर्णय आला 1 ऑगस्ट 24ला आणि 2023ला उपवर्गीकरणासाठी बार्टीतर्फे एक कमिटी त्या बार्टीचे त्यावेळेचे महासंचालक वारे नावाच्या सद्गृहासांच्या अंडर एक कमिटी तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये 6 जण घेण्यात आले. ते सर्वही एकाच समाजाचे होते. ते म्हणजे मातंग समाजाचे आणि त्यांनी दिलेल्या अहवालावरती त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे जेव्हा 1 ऑगस्ट 24ला जजमेंट आल्यानंतर त्याच्यावरती रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलं. त्याचा निर्णय 16 ऑक्टोबरला आला 2024ला. पण त्याच्या आधीच न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी बसवण्यात आली या उदारीकरणाच्या संदर्भात. आणि म्हणजे एकंदरीत सरकार एवढी घाई करत आहे. आमचं म्हणणं आहे की सरकारला एवढी घाई करण्याची गरज काय आहे? म्हणजे तुमचं आधीच धोरण ठरलेलं आहे की यांच्यामध्ये अबकड करून भांडणं लावायची आणि त्याला आमचा विरोध आहे. आणि त्यामुळं या इथं असणारं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे. या इकडे अनेक जाती अशा आहेत त्या अनुसूचित जातीमध्ये एक ना की त्यांना अजूनही एकही याचे म्हणजे अत्यंत छोट्या जाती आहेत त्या. त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या सवलतीचा फायदा झाला नाहीये अनुसूचित जातीच्या. मग एकाच जातीचा हा प्रश्न का घेतला आहे? आणि एकाच जातीचे लाड का करतायत? हा आमचा प्रश्न आहे.
त्यामुळं या जेव्हा बाबासाहेबांनी हे जे कलम 341 काढलं आणि त्याच्यामध्ये कुठच्या जाती घालाव्या कुठच्या न घालाव्या यासाठी संपूर्ण अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. कारण स्थानिक लेवलला, राज्याच्या लेवलला आपल्या फायद्यासाठी अशा पद्धतीचं जातीचं राजकारण करून राजकीय पार्टीज आपले फायदे करतील आणि म्हणून हा अधिकार बाबासाहेबांनी राष्ट्रपतीला दिला आहे. दुर्दैवानं या जजमेंटमुळे हा अधिकार हा राज्य सरकारने देण्यात आला आहे. हे खरं म्हणजे संविधानाच्या विरोधी आहे आणि हे दुर्दैव आहे. आणि आम्ही सर्व एक संघ आहोत, होमोजिनस आहोत आणि आम्ही सर्व एक जिन्स राहू ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यासाठी म्हणून या एससी मधला सर्वात मोठा भाऊ म्हणून आम्ही हा पुढाकार घेतला आणि मला पूर्ण खात्री आहे की आज काही लोकांना पुढं करून ही मंडळीने त्यांना आमच्या विरुद्ध कामाला लावलेलं असेल, पण त्यांना ज्यांनी हे कामाला लावलेलं आहे या एससी मध्ये भांडणं लावण्याच्या, त्याने एक लक्षात घ्या की ज्यांना महाराष्ट्रामध्ये उभं राहायला पाय नव्हतं, ज्यांचा हात धरून आज इथे बीजेपी मोठं झालं, त्यांनी काय त्यांचं केलं हे लक्षात ठेवा. पुढे त्यांना आमच्याकडेच यावं लागेल. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण कोणाबरोबर वाहत जाऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्वच लोकांसाठी केलेलं आहे आणि खास करून एससी एसटी साठी आरक्षणासाठी जे काही केलंय त्याला तोड नाही. त्यामुळं हे आरक्षण जे आज आपल्याला मिळतं आणि त्यामुळं आपल्या सर्वांचीच जातीमधल्या सर्वांचीच परिस्थिती बदलते. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, हा संपूर्ण अनुसूचित जातीचा मोर्चा आज जवळजवळ 58 जाती आमच्याबरोबर एकत्र झालेल्या आहेत आणि त्यांचा सर्वांचा या उपवर्गीकरणाला प्रचंड विरोध आहे आणि त्यामुळे स्वतःहून ही मंडळी आलेली आहेत. त्यामुळं आमचं सर्वांना सांगणं आहे की आम्ही एक मोर्चा या महाराष्ट्र सरकारला धक्का देण्यासाठी इथे आम्ही मुंबईच्या मेट्रो सिनेमा जो अत्यंत विटी पासून जवळ आहे, तिथून तो मोर्चा विधानसभेवरती जाणार आहे, विधिमंडळावरती जाणार आहे. लाखो लोक अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व जातीचे लोक येणार आहेत. आपण सुद्धा या आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवण्यासाठी आपल्या सर्वांनी कृपा करून या, नाही तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. ते विचारतील तुम्ही म्हातारे झाल्यावर, अरे बाप तू का गेला नाहीस त्या मोर्चाला, आनंदराज आंबेडकर काढला होता. नातू विचारतील आजोबाला, तू का तिथे घरात शंडसारखा बसलास. आणि त्यामुळे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकानं या मोर्चामध्ये सहकुटुंब सहपरिवार येऊन सरकारला आपली ताकद दाखवा, एवढी विनंती करतो. नमो बुद्धाय, जय भीम.